आप्पाचा विषय लय हार्ड आहे. आप्पाचा विषय लय हार्ड आहे ना. आप्पाकडं खोक्यांनी कार्ड आहे. 50 खोक्याचा जोर आहे सगळं. आप्पाचा विषय लय हार्ड आहे. आप्पाकडं 50 खोक्यांनी कार्ड आहे. आप्पाला घरात काय, आप्पाला मतदारसंघात नाही मान आहे, पण तरी बी आप्पाचा एकनाथ शिंदेकडे बराच म्हणे लाड आहे. आप्पाचा विषय हार्ड. पप्पा काय आम्हाला काय असं भाकरण भाजी चुरून खाऊ घालत होते का काय? तुझ्यासारख्या गद्दारांनी त्यांचं नावही घेऊ नये. लायकी पण नाही तुमची. तुम्ही काय सांगता शहाणपण? सरकार भाजपचं असताना सुद्धा भारत सरकारने ठामपणे सांगितलं की सगळ्यात चांगलं काम कोरोनाच्या काळात जर कुणाचं झालं असेल तर ते महाराष्ट्र सरकारचं झालेलं आहे, ते उद्धव सरकारचं झालेलं आहे. 40 जण उठले आणि एक करून गुपचूप वाया सुरत गुवाहाटी रात्रीच्या अंधारात पळून गेले. जर तुम्ही सच्चे होतात, तुम्ही खरे होतात, तर तुम्हाला अंधारात पळून जायची का गरज पडली? तुम्हाला कपडे बदलून तोंड झाकून, तोंड कुणाला झाकावं लागतं? तुम्ही अशा उंच माथ्याने उजळ माथ्याने का बोलला नाही? अमृता वहिनी बोलल्या. अमृता वहिनींनी सांगितलं हे देवेंद्र होडी बिडी घालायचा आणि गॉगल वेगळं घालायचं, आणि तो होडी घालले आणि गॉगल घातली की तो रात्री अपरात्रीच जायचा, रात्रीच जायचा माणूस अंथरुणात. तो जर रात्रीला जायचा तर मी म्हणायची कुठे चाललास देवेंद्र? आमच्या पप्पांनी खूप काम केलं. आमच्या पप्पांनी एवढं काम केलं ना की पप्पांना आमच्याकडे बघायला मिळत नव्हता राहिलेला आहे. तर त्याची साधारणतः 2019ला जी प्रॉपर्टी होती ती 3.5 कोटी प्रॉपर्टी होती निवडणूक आयोगाकडे ऑन रेकॉर्ड. आता 2024ला त्याने फॉर्म भरला आणि त्याची ऑन रेकॉर्ड निवडणूक आयोगाकडे प्रॉपर्टी 55.5 कोटी आहे. तर 5 वर्षात असं काय दिवे लावले, 5 वर्षात असं नेमकं काय केलं बाबा की त्याची प्रॉपर्टी एकदम 10 कोटीने वाढली? हा माझ्यासाठी अनाकलनीय प्रश्न आहे. म्हणजे या लोकांनी इतका यांच्याकडे पैसा, इतका पैसा, मगाशी जे काहीतरी 3000 कोटी 4000 कोटी, तर 4000 कोटीला किती शून्य लागते तर आपल्याला कळत पण नाही. एवढ्याला पैसा आहे यांच्याजवळ. तो काय म्हणजे आप्पाचा विषय लय हार्ड आहे. आप्पाचा विषय लय हार्ड आहे ना. आप्पाकडं खोक्यांनी कार्ड आहे. 50 खोक्याचा जोर आहे सगळं. आप्पाचा विषय लय हार्ड आहे. आप्पाकडे 50 खोक्यांनी कार्ड आहे. आप्पाला घरात काय, आप्पाला मतदारसंघात नाही मान आहे, पण तरी बी आप्पाचा एकनाथ शिंदेकडे बराच म्हणे लाड आहे. आप्पाचा विषय हार्ड. हे किशोरप्पा यांच्यावर मी काही फार बोलायची गरज नाही. बरंच काही बघत होते येताना काय झालं नेमकं मतदारसंघात, कोण काय बोललं. मतदारसंघातलं एक कुणाचं तरी भाषण मी ऐकत होते. बहुतेक त्यांची मुलगी किंवा अजून कोणीतरी असेल. मग ती बिचारी रडते, ती बिचारी पाणी पिते, ती बिचारी पुन्हा रडते, ती बिचारी पुन्हा असं एकदम तिला कड येतोय, असं आवंडा गिळून ती बिचारी. आणि म्हटलं अरे एवढं असं काय दुःख झालंय? तर मग आमच्या पप्पांनी खूप काम केलं. आमच्या पप्पांनी एवढं काम केलं ना की पप्पांना आमच्याकडे बघायला मिळत नव्हता. कशासाठी माय एवढं करायचं? पप्पांना घरी बसा म्हणायचं, एवढं कशाला? म्हणजे पप्पा काय आम्हाला काय असं भाकरण भाजी चुरून खाऊ घालत होते का काय? हा का पप्पा आमच्या घरात येऊन भाकरी थापत होते का? आमचा कापूस वेचत होते का? आमचं सोयाबीन खुरपून देत होते? पप्पांनी आमच्यासाठी केलं म्हणजे केलं काय पप्पांनी आमच्यासाठी? आमच्या पप्पा काय नाटक आहे? अरे 45 दिवसाची माझी लेक होती. सिझरियन झालं होतं माझं सिझर झालं आणि 45 दिवसाचं माझं बाळ होतं. आणि मी एका रात्रीमध्ये दुबईला जाऊन परत आले होते. मला एक इंटरनॅशनलचा पेपर सादर करायचा होता. आणि माझ्या लेकीचा मामा इथे विशाल मामा आहे, जो माझ्या लेकराला बाटलीने दूध पाजत होता. हे कधी सांगितलं नाही, पण ते आज ते भाषण ऐकून जरा. माझा वाढदिवस 8 तारखेला होता. तुम्ही सगळ्यांनी ऑनलाईन बघितलं असेल. माझं लेकरू घरी होतं आणि मी बाहेर प्रचारात होते. माझ्या लेकराचा वाढदिवस फेब्रुवारीमध्ये होता. मी मुक्त संवादात पायी फिरत होते आणि लेकरू माझं घरी होतं. काल माझ्या भावाच्या लेकराचा 2 वर्षाच्या बाळाचा वाढदिवस होता आणि तो भाऊ माझा प्रचारासाठी माझ्यासोबत आहे. आम्ही हे सांगत बसत नाही. का सांगायचं नाही? लोकांनी काही तुम्हाला आग्रह केला नाही, नसल जमत तर बसा घरात. कुणी काय लगन चिठ्ठी पाठवली होय तुम्हाला करण्यासाठी? तुम्हाला नाद आहे, तुम्ही करताय, संपला विषय. नाद आहे ना तुम्हाला, आता मग पुन्हा बोलून दाखवू नका मी हे केलं, मी ते केलं, मी असं केलं, मी तसं केलं. तुम्ही आयत्या पिठावर रेगुट्या मारायला बसलात ते सांगत नाही.
आरव तात्यांनी जे उभं केलं होतं, आरव तात्यांना कधीही गद्दारीने स्पर्श केला नाही. आरव तात्यांचं सगळं आयुष्य निष्कलंक चारित्र्य म्हणून त्यांनी त्यांचं आयुष्य घालवलं. त्या आरव तात्यांच्या निष्कलंक चारित्र्याला डाग लावायचं पाप तुम्ही केलं. तुम्हाला अधिकार काय मिळतो आरव तात्यांचा फोटो लावायचा आणि त्यांचं नाव घ्यायचा? तुमच्यासारख्या गद्दारांनी त्यांचं नावही घेऊ नये, लायकी पण नाही तुमची. तुम्ही काय सांगता शहाणपण? राजे हो, मग ते काहीतरी सांगायला लागले की मला शिंदे साहेब असं झालं तसं झालं, मग शिंदे साहेबांनी कुणासाठी काम केलं. जरा पत्रकारांनी लक्षात घ्यावं. एक साधारणतः 3-4 दिवसापूर्वी कुठतरी भाषण चालू होतं आणि एकनाथ शिंदे असं म्हणाले की त्यांनी मला हलक्यात घेतलं म्हणून मी सरकार पाडलं. हलक्यात घेतलं म्हणले, उद्धव ठाकरेंनी मला हलक्यात घेतलं म्हणून मी सरकार पाडलं. हे मात्र बरोबर आहे त्यांचं, हे वाक्य बरोबर आहे त्यांचं. दादा हो, 2.5 वर्षाचा काळ उद्धव साहेबांना मिळाला. मी तुमच्या स्थानिकच्या प्रश्नावर जास्त येणार नाही, कारण वैशाली त्यांनी फार त्याच्यावरती वेळ घालवला आणि त्या खूप विस्ताराने त्यावर बोलल्या. साधारणतः 2.5 वर्षाचा कार्यकाल उद्धव साहेबांना मिळाला. फेक नरेटिव्ह सारखा गोंडस शब्द जे देवेंद्र फडणवीस वापरतात, त्या देवेंद्र फडणवीसांनी खरं तर फेक नरेटिव्हचं महानिर्मिती केंद्र हे स्वतः देवेंद्र फडणवीस आहेत, ज्यांनी अनेक नरेटिव्ह इथं सेट करण्याचा प्रयत्न केला. त्या देवेंद्र फडणवीसांनी इथं एक त्यांच्या लावारिस पेट ट्रोलर्स आणि भक्तुल्यांनी 25 पैशाच्या हिशोबाने जे मेसेज पेरतात, त्यांनी एक गोष्ट सांगायला सुरुवात केली की मुख्यमंत्री पदाच्या काळात उद्धव साहेब घराच्या बाहेरच पडले नव्हते. एक नरेटिव्ह कसं सेट केलं जातं बघा, की उद्धव साहेब घराच्या बाहेर पडले नाही, उद्धव साहेब कुणाला भेटले नाही. उद्धव साहेबांचा काळ कोणता? उद्धव साहेबांचा काळ होता 20, 21, 22चे 5-6 महिने. या 20, 21 या 2 वर्षामध्ये फक्त पाचोरा नाही, फक्त महाराष्ट्र नाही, फक्त भारत नाही, अख्खं जग कोरोनाशी झुंज देत होतं. ज्या कोरोना काळामध्ये संबंध जगभरामध्ये सगळीकडे आपल्याला 3च नियम सांगितले जात होते की कोरोनापासून वाचायचं असेल तर काय करावं लागेल? 10 सेकंद हात धुत राहा, 30 सेकंद हात धुत राहा, डेटॉलने सतत हात धुत राहा, तोंडाला मास्क बांधा आणि गरज नसेल तर घराच्या बाहेर पडू नका. शक्य तेवढं तुम्ही तुमचं काम घरातून करा, शक्य तेवढे मानवी संपर्क टाळा. हे 3च नियम होते ना. हीच गोष्ट मोदी सुद्धा सांगत होते ना. 22 जानेवारी मला अजूनही आठवतो तो दिवस की जेव्हा त्यांनी जनता कर्फ्यू मांडला होता आणि त्या जनता कर्फ्यूचं पालन संबंध राज्याने आणि देशाने केलं होतं. कशासाठी? की कुणीही घराबाहेर पडायचं नाही. अगदी लहान पोरांच्या शाळा ऑनलाईन भरत होत्या, है ना माय? आपल्याकडे लेकरांच्या शाळेच्या मोबाईलचे डाटे नव्हते माय भरायला. 4-4 लेकरांची शाळा असतील, मोबाईल एकच असायचा, तरी सुद्धा आपण ऍडजस्ट करू लेकरांच्या शाळा केल्या ना माय. आपण लेकरं मोबाईलवर शिकवले. 2 वर्ष अनेक लोकांनी ऑफिसच्या मीटिंग्स ऑनलाईन केल्या. ऑनलाईन लोक बोलायची, नातेवाईकांना भेटायचं असेल तर व्हॉट्सअप कॉल चालू होते. अशा सगळ्या काळामध्ये या राज्याची काळजी घेतली ती कुटुंब प्रमुख म्हणून सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी आणि त्यांना साथ दिली होती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी. या 2 माणसांनी जे काम केलं ते काम, केंद्रातलं सरकार हे भाजपचं सरकार आहे, ते सरकार काँग्रेसचं नाही, ते सरकार आमचं नाहीये. पण केंद्रातलं सरकार भाजपचं असताना सुद्धा भारत सरकारने ठामपणे सांगितलं की सगळ्यात चांगलं काम कोरोनाच्या काळात जर कुणाचं झालं असेल तर ते महाराष्ट्र सरकारचं झालेलं आहे, ते उद्धव सरकारचं झालेलं आहे. 2 वर्ष हा माणूस अहोरात्र काम करत होता. आपल्याला आपल्या घरातल्या माणसासारखं त्या ऑनलाईन येऊन प्रत्येक गोष्ट सांगायचे, असं करा तसं करा, भाज्या टिकणाऱ्या विकत घ्या इथपर्यंत सांगायचे ते, की बघा भाजीपाला आणायला सारखे बाहेर पडू नका, कडधान्य वापरा, डाळी वापरा, त्याच्यात प्रोटीन असतं, त्याच्याने तुम्हाला ताकद मिळेल, मोड आलेली धान्य खा. किती बारीक बारीक गोष्टी ते समजावून सांगायचे. एवढं बारकाईनं आम्हाला कधी याच्या आधी कोणत्या नेत्याने सांगितलं नव्हतं. कोरोना संपला, पुढे काय झालं? पुढे उद्धव साहेब आजारी पडले. आजारपण इतकं भयंकर होतं, मणक्याचा आजार जडला, शरीराचा कुठलाही भाग हलत नव्हता, माणूस मृत्यूशय्येवर गेला. मृत्यूच्या दाढेमध्ये उद्धव साहेब होते. आदरणीय रश्मी वहिनी कावऱ्या बावऱ्या झालेल्या, त्यांच्या डोळ्यात काहूर, आपला नवरा, आपलं सौभाग्य, आपलं कुंकू मृत्यूच्या दाढेमध्ये आहे. आपली 2 लेकरं पंखाखाली घेऊन ती माऊली टुकूर त्या आयसीयूच्या लाल दिव्याकडे बघायची की काय होणार आहे, आपला नवरा जगेल की वाचेल. तिच्या डोक्यात हे नव्हतं की सत्तेचं काय होईल, मुख्यमंत्री पदाचं काय होईल, त्या खुर्चीचं काय होईल. कारण अमृता वहिनीमध्ये आणि रश्मी वहिनीमध्ये फरक आहे दोघींमध्ये. त्या माऊलीला एवढंच बिचारीला पडलेलं की आपल्या नवऱ्याचं काय होईल, आपल्या सौभाग्याचं काय होईल. आपला नवरा आजारी आहे, तो मृत्यूच्या दाढेत आहे, तो मृत्यू शय्येवर झोपलेला आहे, काय करावं. पण त्याच वेळेला मुख्यमंत्री साहेबांकडे, उद्धव साहेबांकडे काय होतं? मुख्यमंत्री पद होतं. काय करायचं या मुख्यमंत्री पदाचं?
मग त्यांनी जवळची काही माणसं बोलावले, काय करावं काय नाही. मग एका माणसावर नजर गेली. माणूस आला होता पोट भरायला म्हणून, मुंबईत आला होता. आधी पोट भरण्यासाठी रिक्षा चालवत होता. रिक्षा चालवणं ही चांगली गोष्ट आहे, ती कष्टाची गोष्ट आहे. कारण रिक्षा चालवायला सुद्धा प्रचंड कष्ट लागतात आणि कुठलंही काम कमी जास्त नसतं. प्रत्येक कामाचा एक मोठा सन्मान असतो. मग ते शिवसेनेच्या शाखेवर यायला लागले. बघता 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 शिवसैनिक झाले, शाखा प्रमुख झाले. शाखा प्रमुख झाल्यानंतर मग हळूहळू विभाग प्रमुख झाले, मग नगरसेवक झाले, मग महापौर झाले, गटनेते झाले, आमदार झाले, मग नगर विकास मंत्री झाले. आणि करता 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 उद्धव साहेबांचा स्वभाव भोळा, साधा सरळ माणूस. आणि मग काय करायचं, तर मग आदित्य दादांनी, वहिनींनी, सगळ्यांनी ठरवलं की चला आपल्या घरातला माणूस आहे, आपल्या हातचे चहा पोहे खाल्ले, मासाहेब मातोश्री मीनाताई ठाकरेंच्या हातचे चहा पोहे खाल्लेले आहेत, तर चला विश्वास टाकूया या माणसावर. आणि एक कागद सही करून दिला की राज्याचा कारभार करण्यासाठी कुणीतरी एक प्रतिनिधी पाहिजे. एक 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 नेता, एक गटनेता म्हणून तो गटनेत्याचा कागद दिला. खरंच हलक्यात घेतलं उद्धव साहेबांनी. उद्धव साहेबांना त्याची काय म्हणजे हेच नव्हतं की असं काही पुढे होऊ शकतंय. तो कागद दिला. साहेब आजारी आहेत, ते मृत्यूशी झुंज देत आहेत आणि त्यांच्या आजारपणाचा गैरफायदा घेऊन देवेंद्र फडणवीसांनी फूस लावली आणि एकनाथ शिंदेंना ज्यांनी आम्ही हलक्यात घेतलं होतं त्या एकनाथ शिंदेंनी गद्दारी केली. समोरासमोर भिडला असतात, लढला असतात तर निश्चितपणे तुम्हाला बोलायला तोंड राहिलं असतं. इथे काहीतरी किशोर पाटलांच्या मंचावरून कुणीतरी शानपण आणि तत्वज्ञान पाजलत होतं, त्यांना ते माहिती असलं पाहिजे. बंड कशाला म्हणतात, उठाव कशाला म्हणतात. उठाव तेव्हा म्हटले असते जेव्हा 40 आमदार उठले असते, बाजूला गेले असते, पत्रकार परिषद घेतली असती, पत्रकारांना सांगितलं असतं की आम्हाला ही कार्यपद्धती मान्य नाहीये म्हणून आम्ही बाहेर पडत आहोत. पण तसं केलं नाही. 40 जण उठले आणि एक एक करून गुपचूप 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 वाया सुरत गुवाहाटी रात्रीच्या अंधारात पळून गेले. जर तुम्ही सच्चे होतात, तुम्ही खरे होतात तर तुम्हाला अंधारात पळून जायची का गरज पडली. तुम्हाला कपडे बदलून तोंड झाकून, तोंड कुणाला झाकावं लागतं. तुम्ही अशा उंच माथ्याने उजळ माथ्याने का बोलला नाही, का तुम्हाला तोंड झाकावं लागलं. आपण बोललो त्यांनी तोंड झाकलं म्हणून आपण बोललो नाही. आपली भाऊजाई बोलली, आपल्या अमृता वहिनी बोलल्या. अमृता वहिनींनी सांगितलं हे देवेंद्रचा होडी बिडी घालायचा आणि गॉगल बिगल घालायचा. आणि तो जो होडी घालले आणि गॉगल घातली की तो रात्री अपरात्रीच जायचा, रात्रीच जायचा माणूस अंथरुणात उठून. तो जर रात्रीला जायचा तर मी म्हणायची कुठे चाललास तू देवेंद्र. आपण बोललो का हे कुणी सांगायचं. हे त्यांनीच सांगितलं. का तुम्हाला रात्रीच्या अंधारात जायची गरज पडली. तुम्ही सच्चे होता, तुम्ही इमानदार होता, तुम्ही उठाव करणारे होता तर तुम्ही रात्रीच्या अंधारात कसे गेलात. तुम्ही रात्रीच्या अंधारात गेलात कारण तुमच्या पोटात पाप होतं, कपट होतं, कारस्थान होतं, षडयंत्र होतं. तुम्ही गद्दारी करणारे होतात, तुम्ही विश्वासघात करणारे होतात, तुम्ही पाठीत खंजीर खुपसला होता. होय होय एकनाथ शिंदेजी, तुम्हाला उद्धव साहेबांनी खरंच हलक्यात घेतलं. तुमच्यासारखा माणूस एवढी गद्दारी करू शकतो आणि पाठीत खंजीर खुपसू शकतो याची उद्धव साहेबांना कल्पना नव्हती. मग ते आता पिक्चर काढायला लागले, धर्मवीर अमका ढमका काय 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 पिक्चर. आम्ही पण पिक्चर काढणार होतो. आम्हाला एक सत्ता आल्यावर पिक्चर काढायचा आहे. आमच्या लहानपणी आम्ही बघितला होता अलीबाबावर 40 चोर. आता आम्हाला त्याचा सिक्वल 2 काढायचा आहे. सिक्वल 2 देवेंद्र बाबावर 40 गद्दार. आणि मग 40 गद्दारांमध्ये एका एका गद्दाराची स्टोरी, त्यात पाचोऱ्याच्या एका गद्दाराची स्टोरी.